आणि मागं फिरला तर त्यांनी एक बघितलं की एक बाई पांढऱ्या साडीतून त्याच्याजवळ अशी नाही का जोरात आली, जागीच पडला. अरे बापरे! खाली पडला तिथं. हो. जे काही चालता फिरता येत होतं ते पण नंतर त्याचं बंद झालं. त्यांनी एक लिंबू घेतला, त्याला कापलं आणि त्याच्यावरती ती उदी आणि हळद कुंकू लावून त्याला फिरवायचा प्रयत्न केला. आता जसं ते फिरवायला लागले, तर ती बाई डायरेक्ट म्हणायला लागली, की "आता मी काय ह्याला सोडत नसते म्हणून. मी ह्याला पकडलंय, मी ह्याला पूर्ण संपवल्याशिवाय काय जाणार नाही." आणि त्यावेळेस मला थोडंसं असं जाणवलं, की त्यावेळेस तो खरंच मस्करी करत नव्हता. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर. तर आजही आपल्याकडे जे पाहुणे आलेले आहेत, ते पुणे ग्रामीणमधून आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत खूप भयानक अनुभव घडलेला आहे. तर तो काय अनुभव आहे, कसा अनुभव आहे, ते त्यातनं कसे तारले गेले, हे आपण त्यांच्याकडनं ऐकूयात. नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं नाव? प्रथमेश गायकवाड. बरं. राहिलं कुठं आत्ता? आम्ही फुरसुंग. बरं. आणि मूळ गाव? मुळगाव, नसरापूर. म्हणजे जन्म वगैरे सगळं हो. तिथलंच? म्हणजे पुण्यातलेच झाले? पुण्यातलेच. पुणे ग्रामीण. बरं. आणि काय कसा-कसा अनुभव घडला आणि अनुभवाची सुरुवात कशी झाली? हा अनुभव म्हणजे तसे 5 वर्ष जुना आहे. कारण मी आत्ता जसं मी म्हणजे अजून पण तसं काम शोधतोयच आहे. पण 5 वर्ष आधी मी जेव्हा नवीन-नवीन एका एरियामध्ये गेलतो. म्हणजे ग्रामीण एरिया होता तो. हां, म्हणजे काय कारणास्तव तुम्ही नाव नाही घेऊ शकत यात? हां, नाही घेऊ शकत कारण हां. ऑब्व्हियस आहे. तर तिथं गेल्यानंतरनं त्यावेळेस तिथं मला राहायचं होतं. पण आता म्हणजे नाही का, आपण एका जागेवरनं गेल्यानंतर एक जागा पाहिजे असते. तर ते पीजी मला नव्हतंच पाहिजे मला. म्हणून मी माझा मित्र तिथं जवळपास होता. म्हटलं मग ठीक आहे, त्याच्या एरियात आपण राहू शकतो. म्हणून त्याच्या घरापाशी त्याचं घर आणि त्याच्या घरातच आम्हाला एक भाड्याचं घर मिळालं होतं. तर तिथं मी राहायला गेलो. त्यावेळेस मी तिथं म्हणजे पार्ट टाईम जॉबसाठी चाललो होतो खरं, की जवळपास जॉब मिळेल, घर पण जवळ आहे म्हटल्यावर जास्त लांब नाही म्हणून. म्हणून मी गेलो. तर तिथं गेल्यानंतर असं एक शाळा होती जवळपासच, की नाही का अशी खूप जुनी होती ती. आत्ता तशी ती शाळा बंदच असेल म्हणजे आत्तापर्यंत तरी. तर म्हणजे त्या शाळेची रचना अशी होती, की नाही का शाळा एकीकडं होती आणि त्याचं एक मैदान जे असतं खेळण्याचं ते वेगळीकडं होतं. आणि त्या मैदानामध्येच अशा खूप गोष्टी घडल्या होत्या आधीपासून कानावर आल्या होत्या आम्हाला. पण त्या मैदानावरती बरेच जण असं होते, की काय घाबरायचं काय थोडी काय नाही म्हणून असे जायचे आणि फिरून येत या होते. गोष्टी असतात ना. हां, नसतात ते काय एवढं बघत नाही कोण. म्हणून गेले आणि जायचे पण. तर तसंच मी आणि माझा मित्र होतो. आम्ही असे एक 4-5 जण होतो खरं, की जेवल्यानंतर आपण चला चालायला जाऊ म्हणून आणि माझा तसा तो आठवडाभरच झाला असेल मला तिथं राहून. तर त्या शाळेपाशी कसं होतं बघा, की ते जे शाळेपासूनचं मैदानापर्यंतचा जे काही रस्ता होता त्याच्यात अंतर. खूपच हां, त्या अंतरामध्ये खूपच अंधार पण असायचा. 1-2 लाईट पण असतील, पण त्या इतक्या काही चालू नसतात. कारण तशा एरियामध्ये कोणच जाईल. दिवसाभरात ठीक आहे, पण संध्याकाळच्या टायमाला नंतर रात्रीचा प्रॉब्लेम येतो. म्हणून लोकं पण फिरत नाही. मग आता त्या आम्हाला मित्र-मित्र असल्यावरती कसं एक थोडंसं चॅलेंजिंग असतं, की चल म्हणून आपण जाऊ, काही नाही होत म्हणून. म्हणून आम्ही जायचो. तर आम्ही असंच चालता-चालता गेलो आणि अचानक माझा एक खूप जवळचा मित्र ज्याच्या घरातच मी राहत होतो, ज्याचं भाड्याचं होतं त्या. तर तो मित्र आणि मी, आम्ही दोघं पण असंच त्या मैदानाच्या एका कोपऱ्यात तिथं एक झाड होतं. त्या झाडापाशी तो म्हटला, की "ठीक आहे, आपण फ्रेश होण्यासाठी जातो." म्हणून तसं तो मुतायला गेला. तर तिथं मी आणि तो असतानाच मला असा भास झाला की तिथनं काहीतरी असं नाही का पांढरं काहीतरी उडालं माझ्या डोळ्यासमोरून. तो भास झाला म्हणून मी पण काही एवढं लक्ष दिलं नाही आणि तो माझ्याबरोबर गेला आणि तो त्याचं जेव्हा झालं आणि मागं फिरला, तर त्यांनी एक बघितलं की एक बाई पांढऱ्या साडीतून त्याच्याजवळ अशी नाही का जोरात आली एकदम. झुपका आला. हां, झुपका आला. त्यामुळे तो जास्त हे झाला दचकला. आणि दचकल्यामुळे तो असंच नाही का थांबला तिथं. आता मी म्हटलं, की नाही का आपलं झालंय तर आपण निघतोय ठीक आहे. आणि ते मला तसा भास झाला त्यावर मला थोडंसं घाबरायला झालं. म्हणून मी काय केलं तिथनं पळायचा प्रयत्न केला, की नाही का आपण पटकन निघूया. आणि मी ह्याला पण घ्यायचा प्रयत्न केला. पण हा काय तिथनं निघानाच. हा थांबला तिथं घाबरला. म्हणजे एकाच जागी उभा होता का? हो, हो. तो पूर्ण घाबरला. तो तिथंच थांबला. त्याला काय सुचलंच नाही. तो ओरडला,
पण त्याच्या म्हणजे ते ओरडल्यामुळं पण नाही का मला असं जाणवलं की ह्याला काहीतरी प्रॉब्लेम झाला. पण मी म्हटलं आता हा मस्करी करतोय कारण अंधार आहे. अंधारामध्ये आपण नाही का मित्र-मित्राचीच खेचतो. म्हणून मला असं वाटलं चल ठीक आहे म्हणून हे मस्करी करतोय म्हणून यांनी ओरडला असेल जोरात. आता तो तिथं हालानाच. मस्करी केली तरी पण आपण नाही का लगेच निघतो. तो तिथनं निघानाच. म्हणून मी त्याला तिथनं ओढून नेलं. बघतोय तर त्यावेळेस तो पूर्ण नाही का असा घाबरला होता, कापत होता. थरथर कापल्यामुळं तो काय झालं त्याला माहितीच नाही. तो नंतरनं बेशुद्ध पडला तिथे. जागीच पडला. अरे बापरे! खाली पडला तिथंच. हो. आता आम्ही सगळे 4-5 मित्र होतो म्हणून ठीक होतं, की त्याला तिथनं आम्ही घरी नेऊ शकलो. आम्ही तिथनं त्याला तसं घरी नेलं आणि मी रात्रभर त्याच विचारात होतो, की ह्याला काय झालं असेल? मग घरी गेल्यानंतर त्यांचे पालक काय म्हणले? त्यांना पण थोडंसं वाटलंच, की आता हा बेशुद्ध पडलाय म्हणजे काहीतरी झालंच असेल ना मेजर. म्हणून त्यांना काय ते जास्त विचारलं नाही त्यांनी. पण मग त्यांनी घरात घेऊन घेतलं त्याला. आता त्यावेळेस तो विचारणार नाहीच कारण रात्री खूप रात्री झालेली होती त्यामुळं. मग सकाळी त्यांनी मला अचानक असं नाही का म्हणजे मी तिथं आता ऑब्व्हियसली ह्याला जात होतो. काय पार्ट टाईम जॉबसाठी शोधत होतो म्हणून मी आपलं निघालो घरातनं बाहेर आणि माझी सवय होती, की सकाळी जायच्या टायमाला मी त्याला थोडंसं विचारायचो, की नाही का कसं आहे, काय आहे म्हणून. म्हणून मी त्याला आवाज दिला. पण त्यावेळेस त्याची आई आली त्याच्या म्हणजे आतनं आणि त्यांनी मला सांगितलं, की त्याला ताप आलाय. पहिलं तर आता तिथं मला थोडंसं हे झालं, की आधीच तो बेशुद्ध पडला आणि त्यात आता त्याला ताप आलाय. त्यामुळं मला थोडंसं हे झालं, की आता रात्री जे काही घडलंय ते माझ्या मनात तेच चालू होता. पण मी ठीक आहे म्हटलं आता तो थोडासा विचार केला आणि मी पुढे निघून आलो. आणि मी पूर्ण दिवस मग आपल्या ते माझ्या कामातच होतो, की नाही का कुठं पार्ट टाईम जॉब भेटतोय का नाही ते बघत होतो, शोधत होतो. आणि संध्याकाळी आलो त्यावेळेस अजून कळालं, की तो अजूनही आजारीच आहे. तर दिवसभर. हां, दिवसभर. म्हणजे तो उठलाच नाही तिथनं. जसा तो आम्ही त्याला रात्री तसा नेला, तसा तो तिथंच. तो उठलाच नाही. मग आता ते ऐकून मला जास्त टेन्शन आलं. कारण शेवटी कुणीही नसलं तरी मी त्याच्या घरच्यांपासून जास्त जवळ होतो. कारण काही झालं, की मग ते मला बोलणार ना. बरोबर, हो. मला बोलता-बोलता मग त्यांच्या लक्षात आलं, की आता ह्यांनी काहीतरी केलेलं दिसतंय. आणि तसंच 4 दिवस म्हणजे नाही का 2-3 दिवस तसंच होत गेलं, की जसं मी त्याला विचारत होतो, तसं तो अजूनच आजारी पडायला लागला. ठीक आहे, तर शुद्धीवरती आलता तो, पण त्याचा ताप कमी होत नव्हता. 2 दिवसांनी कळालं, की तो अजूनच आजारी पडायला लागला, की नाही का. म्हणजे फार त्याला बाहेर येणं, बोलणं ते थोडंसं कमीच झालं. आणि नेमकं मला असं झालं, की आता ह्याचं काहीतरी मेजर दिसतंय. म्हणून आणि नेमकं मला पण नाही ना हे झालं, की एक पार्ट टाईम जॉब म्हणून मी शोधत होतो, तर मला हॉस्पिटलमध्ये लागलं, की वॉर्ड बॉय म्हणून असतं ना, तसं लागलं. तर नेमकं त्याच हॉस्पिटलमध्ये मी त्याच्या घरच्यांना म्हटलं, की आता हा जरा मेजर दिसतोय. आपण तिथंच त्याला ॲडमिट करायचा प्रयत्न करू किंवा काय आहे ते बघूया. बरं. पण तो असं काय करायचं, की जेणेकरून तुम्हाला किंवा त्यांच्या घरच्यांना वाटलं, की याला तर ॲडमिट करावं म्हणून? म्हणजे त्याच्या ॲक्शन्स काय होत्या? पहिल्या तर तो जसा बेशुद्ध पडला, नंतरनं जसं त्याला शुद्धी आली तसा ताप यायला लागला. ताप आल्यानंतरनं त्याचं पहिलं झालं, की उलटी व्हायला लागली. नंतरनं असं नाही का, बसल्या-बसल्या त्याला चक्कर यायची. परत ताप तर काही कमी होतच नव्हता, ताप होताच. नंतरनं जे काही चालता फिरता येत होतं ते पण नंतरनं त्याचं बंद झालं. कारण म्हणजे अशक्तपणा झाला शेवटी त्याला. आणि ते बघितल्यानंतरनं माझ्या लक्षात आलं, की त्याचे डोळे लाल झाले आहेत किंवा आणि अंग असं पूर्ण गार नाही का पडतं घाबरल्यावरती आणि तो घाबरलाच होता. जेवढे दिवस मी त्याला बघितलं तेवढे दिवस तो घाबरूनच होता. कारण त्याच्या डोक्यात तेच चालू होतं. मला ते कळालं मला वाटलं, की आता ह्याला ॲडमिट करावंच लागेल. बरोबर. घरच्यांना ते आलताच अंदाज, की काहीतरी प्रॉब्लेम आहे. पण ते अजून मेजर बघत होते, की काहीतरी अजून नाही का म्हणजे तापच आहे का अजून काही होतंय? म्हणून ते थांबले होते. मग त्याला जेव्हा ॲडमिट केलं जवळच्याच हॉस्पिटलमध्ये, तेव्हा आता मी तिथंच असल्यामुळं जरा ते जास्त हे झालं, की घरी आहेच आणि आता दवाखान्यात पण मला बघता येतंय. तर मी जसं दवाखान्यात बघत होतो, दवाखान्यात जसं त्याचे अजून मेडिकेशन्स चालू होते, तसं ते अजूनच हे विचित्र होत चाललं होतं, की रात्रीचंच त्याला काहीतरी डचकून उठणं, रात्रीचंच मध्येच तो ओरडायचा किंवा काय भास व्हायचे, ओरडाओरड आणि ताप ताप होताच, उलट्या व्हायला लागल्या
आणि आय सी यूमध्ये जेव्हा त्याला ॲडमिट केलं तर त्यावेळेस त्याचे सगळे फक्त फिजिकल सिम्पटम्सच आम्ही चेक करत होतो, की ताप आहे, सिरिंज त्याला म्हणजे नाही का अशक्तपणा त्यावेळेस पण होताच जेव्हा त्याला ॲडमिट केलं होतं. तर त्या अशक्तपणामध्येच त्याला आम्ही सलाईन लावल्या, इंजेक्शन्स दिले आणि जे की फिजिकली ते ओके होत होतं, की उलट्या होणं, जुलाब लागणे ते सगळं त्याचे नीट झाले. पण नंतर ना जसं ती म्हणजे जरी नीट होत असलं तरी पण ती कुठेतरी एक भीती असतेच ना, की आता हॉस्पिटलमध्ये असल्यामुळं घरचे जास्त घाबरले. त्यामुळं ते भेटायला यायला लागले आणि आय-सी-यू असल्यामुळे ते जास्त घाबरले होते. तर जसे-जसे ते घरचे, पाहुणे सगळे नाही का नातेवाईक भेटायला येत होते, त्याच्यात त्याची आजी आली त्याला भेटायला आणि ती आल्यानंतरनं डायरेक्ट रडायला सुरुवात झाली. तिने बघितलं त्या नाही का तिच्या नातूला, की तो बेडवरती आहे. ते बघूनच ती घाबरून नाही का रडायला लागली. म्हणजे सगळी फॅमिली आली का? फॅमिली एक-एक येत होती. कारण आय-सी-यू असल्यावरती एकदम अचानक नाही आपण हो. तर एक-एक येत होती आणि त्यावेळेस त्याची आजी आणि मी, आम्ही दोघंच तिथं होतो. मी कारण तिथं कामाला असल्यामुळे मला त्याच्यावर लक्ष ठेवायला थांबवलं होतं आणि तेव्हा आजीला मी घेऊन आलो. तर त्याच्या आजीने बघितल्या-बघितल्या ती रडायला सुरुवात झाली. आता तिला शांत करावं का पेशंटकडे बघावं का ते आय-सी-यू आता हॉस्पिटल असल्यावरती ते जरा होतं. म्हणून मी त्यांना थोडंसं शांत केलं आणि त्यांच्या नातूकडे बघितल्यानंतर त्यांनी फक्त बघितलं, की नाही का डोळे लाल पडल्यात अजून ते होतंच अंग पडलेलं होतं. ज्यावेळेस ते आले, तर त्यांनी ते सगळं बघितल्यानंतर त्यांच्या फक्त एक लक्षात आलं, की ह्याला मी एक ट्राय करून बघू शकतो आपण. म्हणून आणि त्यांनी गावातल्या एका वैद्याकडून उदी घेऊन आले आणि ती उदी मग त्यांच्या नातवाच्या इथं कपाळावरती तिथं लावायला सुरुवात केली. आय-सी-यूमध्येच. आय-सी-यूमध्येच. मग डॉक्टरने अलाउड केलं का? डॉक्टरनी अलाउड नव्हतं केलं, पण मी म्हणजे नाही का एक-एक दिवस येऊन फक्त 5 मिनिटासाठी येणं ठीकच होतं. तेवढ्यासाठी करून दिलं, अलाउ केलं, की या तुम्ही लावून जाऊ शकता. तर तसं त्यांनी केलं आणि एक 4 दिवसात तो बरा व्हायला लागला, की त्याचा ताप आणि हे सगळं थोडंसं उतरायला सुरुवात झाली. आणि मग नंतर त्याला तिथनं आय-सी-यूतनं बरं आता तो क्रिटिकलमधनं थोडासा बाहेर आल्यावरती आम्ही त्याला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं. आणि जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केल्यावरती आता काय सगळे भेटायला येऊ शकतातच. म्हणून त्यांनी त्याची आजी आणि हे सगळे मग एकदमच यायला लागले त्याला भेटायला. तर त्याच्या आजीने त्यावेळेस त्याला बघितलं आणि तेव्हा म्हणायला लागले, की आपण आहे ना एक काम करू शकतो, की गावातल्या वैद्याकडूनच कारण आता हे फिजिकली किंवा असं दवाखान्यातून गोळ्या औषधांनी तर काय बरं होण्यातलं नाही. जेवढं होणार होतं तितकं ते झालंच होतं. ताप-बीप सगळं गेलाच होता. पण आता ते जी भीती होती, तिथं काय दवाखान्यातलं जाणारीतली नव्हती. म्हणून ते म्हटले, की आपण एक काम करू, वैद्याकडचा आपण प्रयत्न करून बघूयात. आणि त्यांनी मग घरी नेला त्याला. आता घरी घेऊन गेल्यानंतरनं त्याची आजी रोजच तशी संध्याकाळच्या टायमाला येऊन गावातल्या वैद्याकडनं ती उदी घेऊन येऊन त्याला लावायची. ती भीती अजून त्याच्या डोक्यात अशी होती, की ती काही जाईनाच. तसं त्यांनी प्रयत्न करत राहिले ते. जवळ त्यांनी 1 आठवडाभर तसंच केलं असावं. आणि तेव्हा त्यांनी एक विचार केला, की आपण एक काम करूयात. त्यांनी त्या तांत्रिकालाच घेऊन आले आणि एक मोठी पूजा जी असते ना, की आपण त्याची भीती घालवावी ते म्हणून तसं केलं. तर त्यावेळेस त्यांनी एक लिंबू घेतला, त्याला कापला आणि त्याच्यावरती ती उदी आणि हळद-कुंकू लावून त्याला फिरवायचा प्रयत्न केला. आता जसं-जसं ते फिरवायला लागले, त्यावेळेस मी तिथंच होतो. मला त्यांनी आता एक घरातला मेंबर असल्यामुळे मला तिथंच बोलवून घेतलं आणि माझ्यासमोरच होत होतं जे काही चाललेलं. तर तिथं त्यांनी जेव्हा ते लिंबू त्याच्यावरनं फिरवायला सुरुवात केली, त्यावेळेस असं झालं, की तो ओरडायला सुरुवात करायला लागला. जसं तो हॉस्पिटलमध्ये पण ओरडत होता, पण हे ओरडणं आणि तिथलं ओरडणं हे खूप फरक होता. तर जसं-जसं तो ओरडायला सुरुवात व्हायला लागलेली, ती अजून नाही का घाबरायला लागलेलो. मी स्वतः घाबरत होतो, कारण त्यावेळेस मी बघितलेलं होतं. ते काय आवाज कसा होता त्याचा तो? त्याचा आवाज म्हणजे आता ती जी आत्मा असेल त्याच्या अंगातली ती बाईची असल्यामुळं थोडासा बाईचा आवाज आणि मधीच त्याचा थोडासा असा फ्युजन टाईप होता. आणि ते किंचाळायला सुरुवात करायला लागला तिथं. त्यामुळं मी जास्त घाबरलो. आणि शेवटी ती बाईच त्याच्या अंगातनं बोलायला सुरुवात करायला लागली, म्हणजे त्याच्या मुखाने. तर ती बाई डायरेक्ट म्हणायला लागली, की "आता मी काय ह्याला सोडत नसते म्हणून. मी ह्याला पकडलंय, मी ह्याला पूर्ण संपवल्याशिवाय काही जाणार नाही." पण शेवटी आजी असल्यामुळं ते तर त्या आजीशी बोलायला सुरुवात करायला लागली. जी कोणी आत्मा होती. तर ती म्हणायला लागली, की "तू आहेस.
आता तूच बघशील की मी तुझ्या नातवाला कसं नेते. हळूहळू मी त्याचा प्रयत्न करत होते की बाहेर काढण्याचा, पण आता ते मी पूर्णच करणार आहे म्हणून. मला तू थांबवू शकत नाही म्हणून असं तिचा प्रयत्न चालला होता, की काय ती बोलण्याचा प्रयत्न चालू करत होती. तर ज्यावेळेस ते पूर्ण त्यांनी तो लिंबू फिरवून झाला, एकदमच जोरात तो माझा मित्र किंचाळला आणि तिथंच परत तो बेशुद्ध पडला. बापरे! परत? हो, परत. आणि त्यावेळेस त्यांनी त्याच्या वडिलांना आणि मला एक उतारा घेऊन बाहेर म्हणजे एका त्याच झाडाखाली जिथं ते झालं होतं त्या झाडाखाली जाऊन तिथं ते टाकायला सांगितलं. काय होतं उतार्यामध्ये? उतार्यामध्ये तशा तर बऱ्याचशा गोष्टी होत्या, पण त्यातल्या ज्या काही थोड्याफार माहिती आहेत ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो आता. तर त्याच्यात त्यांनी एक अंडं घ्यायला लावलं, थोडासा भात, एक बुक्का होता त्यांच्याकडचा तो त्यांनी सॉरी हां, त्यांच्याकडचाच बुक्का त्यांनी दिला होता. हळद-कुंकू आपलं टाकलं होतं आणि बऱ्याचशा गोष्टी होत्या. तसं एक खूप मोठं ताटच होतं ते, की बऱ्याचशा गोष्टी होत्या. ते सगळं ठेवून त्यांनी करायला लावलं होतं. पण ते सगळं गोळा आम्ही करायचा प्रयत्न केला. तर जेवढं जमलं तेवढं आम्ही केलं. तिथं ठेवलं. ते ठेवल्यानंतरनं थोडंसं त्याच्या मनातली भीती किंवा काय ते थोडंसं कमी व्हायला लागला. तो थोडासा नॉर्मल व्हायला लागला. तसे एक 2 आठवडे झाले त्याला, की तो नॉर्मल होईपर्यंत. ते झाल्यानंतरनं पण त्याची आजी असं नाही की त्याला सोडूनच दिलं, की रोज येऊन त्याला काही ना काही आपली उदी लावून जात होती. तसं करत-करत ते 2 आठवडे झाल्यानंतरनं कुठं त्याला थोडंसं बरं वाटायला लागलं. पण आता ते जेव्हा घडलं ना, की जी उतारा जेव्हा त्याच्या आजीनी काढायला सुरुवात केली होती, तो लिंबू जो काय करत होती, त्यावेळेस मी घाबरून त्यावेळेस मी खरं-खरं जे काय होतं ते सांगितलं. कारण मी एवढा वेळ त्याच्या घरच्यांना पण सांगितलं नव्हतं आणि त्याच्या घरच्यांना पण ते कळून आलं नव्हतं, की काय चाललेलं आहे किंवा कुठल्या दुसऱ्या मित्राकडून तरी. तर मीच स्वतःहून त्याच्या आजीला सांगितलं, की आम्ही जेव्हा गेलो, तर त्यावेळेस तो जेव्हा असं त्याचं सगळं झालं, आम्ही फिरून आलो त्यावेळेस मी तिथनं बाहेर पळून आलो, पण तो तिथंच थांबला होता. त्याला मी आवाज दिला, पडण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस तो पण काही निघत नव्हता. तो तिथंच थांबला होता. तर तेव्हा त्याची आजी म्हटली, की "हां, हे काहीतरी आहे, की जे मला माहिती होतं." कारण इथं हे पहिलं नाही आहे, ह्याच्या आधी पण बऱ्याच जणांसोबत हे घडलेलं होतं. त्यावेळेस मग त्यांनी तो जो काही तो तांत्रिकाकडनं करून घेतलेला प्रयत्न होता, तो झाला. त्याच्यानंतरनं तो बरा झाला. आणि तसं बरा झाल्यानंतरनं मग जसं-जसं तो नाही का आम्हाला भेटायला सुरुवात केली, बोलायला सुरुवात केली. मग बाहेर यायला लागला परत. आम्ही परत नॉर्मल जसं फिरत होतो तसं फिरायला लागलो. तर अचानक एक दिवस मी त्यालाच असं विचारलं, की "बाबा खरंच काय झालं होतं तुला? काय दिसलं होतं?" म्हणजे मी घाबरलो होतो कारण परत ते दिसून विचार करून घाबरू नये म्हणून. किंवा परत त्या गोष्टीवर रिपीट हां, रिपीट नको व्हायला म्हणून मी फक्त त्याला एक विचारलं. जर हां, बाबा त्याला सांगावसं वाटलं तरच. तर त्याने ते सांगितलं. तो म्हटला, "मी जेव्हा मी पाठी फिरलो, ती जी बाई होती, ती इतक्या जवळून येऊन थांबली आणि तिचा चेहरा तो इतका भयानक होता त्याला दिसलेला, की फार म्हणजे तो आवाज म्हणजे नाही का बोलायचा प्रयत्न केला, पण तो काय ओरडायला पण प्रयत्न केला, पण ते झालंच नाही त्याला त्यावेळेस. तो तिथंच थांबला. आणि त्याच्या आजीनी पण त्यावेळेस मला एक सांगितलं होतं, ते सगळं मी जेव्हा त्याला बोललो. त्याची आजी म्हटली होती, की तिथं ॲक्चुअली एका बाई तिला तिथं टाकून दिलेली होती. अरे बापरे! मग गाडली होती तिला? हां, गाडली होती. गाडल्यामुळं ती तिथल्या त्याच ह्याच्यात फिरत होती. तिचा वावर तिथं चालूच होता तेव्हा. आणि अचानक त्याच दिवशी अमावस्येची रात्र असल्यामुळं त्यावेळेस आम्ही तिथं गेलो आणि त्यांच्या नातूला त्यांनी पकडलं. मला तुम्हाला तेच विचारायचं होतं, की तुम्ही तिथं सारखे जात होतात. हो. मग ते एकाच दिवशी कसं काय पकडलं? कारण त्याच दिवशी नेमकं अमावस्येची रात्र अच्छा आणि ते तुम्हाला माहीत नव्हतं? नव्हतं माहिती. नंतरून माहीत पडलं. हो, कारण आता आणि आजी पण तेच म्हटली, की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी काही खोट्याच वाटणार, जोपर्यंत तुमच्याबरोबर होत नाही. कारण आजकाल तुम्ही प्रॅक्टिकल जास्त विचार करता. तर ह्या गोष्टीवरती असं झालं, की आता खरं वाटायला लागलं, की भुतावरती विश्वास तर असतो, की असं आधी होतं, की भूत आम्ही विश्वास करत नव्हतो. हं. काहीतरी आहे असं म्हणायचो, पण आता ते भूतच आहे, एवढं आम्हाला आता अनुभव आलेला आहे. बरं. आता जे तुम्ही वॉशरूमला गेलतात, हं, टॉयलेटला गेलतात हं, तुम्ही, हं. त्याच वेळेसपासून ते त्या आजीने उतारा केला. त्या ह्या सगळ्या गोष्टींना किती दिवसांचा टाईम लागला टोटली? जवळ-जवळ 3-4 महिने तर गेले असतील बघ. 3-4 महिने. हो. तेवढे दिवस त्यांना त्रास होत होता. हो. तेवढे दिवस तो हालत नव्हता. तो जागेवरच होता. बरं. आणि ह्याच पिरियडमध्ये तुम्ही म्हणले ना, की तुमच्या मित्रालाही अजून एक असा त्रास झाला होता. तो हं. काय विषय होता? त्याचा म्हणजे त्याचा इतका पण मेजर नव्हता झालेला, की जसा हा बेड रिडन झाला होता तसा नव्हता.
त्याला फक्त भीती झालती किंवा भासच म्हणावं लागेल, कारण तो पण एक आठवड्याभराच्या मनात तो बरा झाला होता त्या बरं, म्हणजे त्याच्यावर एवढा इफेक्ट नव्हता झाला. नव्हता झाला. ह्याच्यावर झाला कारण की याने एकदम जवळनं बघितलं. हो, मग त्याने सांगितलं का ती बाई कशी होती, दिसायला काय होती ती? फार असं सांगायचा प्रयत्न केला होता की तिचा अर्धा चेहरा जाळलेला होता, तिचं बरेचसे असे निशाण होते, रक्त-बिक्तचा असं नाही का भरलेलं, रक्ताने भरलेला असं पूर्ण चेहरा होता, केस पार अशी थोडंसं विस्कटल्यासारखे, ते सगळं सांगितलं. आणि त्यावेळेस मला थोडंसं असं जाणवलं की त्यावेळेस तो खरंच मस्करी करत नव्हता. जे मला वाटलं की त्यावेळेस तो मस्करीच करतोय किंवा मित्रमित्रांमध्ये जी काही खेचाखेची चालली, हो. पण ते काहीच नव्हतं तसं. बरं, तर हा होता तुमचा अनुभव. हं. आणि हा जो सगळा प्रॉब्लेम झाला आणि दरवेळेस तिकडं कोण ना कोण येतं जातं, कोणाला कोणाला लागण होते, जसं तुम्ही सांगितलं की त्या आजींनी सांगितलं होतं. मग तिथल्या सगळ्या लोकांनी किंवा ज्यांना ज्यांना प्रॉब्लेम झाले त्यांनी प्रयत्न नाही केला की तिथं मुक्ती द्यावी त्या बाईला वगैरे किंवा काय करावं मग? तिथं मुक्ती देण्यासाठीचा प्रयत्न तर केला होता बऱ्याच जणांनी. पण काय माहिती काय तिथं ती आत्माच इतकी स्ट्रॉंग असेल किंवा काय ते जागेतच असेल, की ती जायचे प्रयत्न केलेच नाही कधी किंवा लोकांनी प्रयत्न केले पण तिथे काही झालंच नाही त्याचं. गेली नाही म्हणजे. हां, मग अजून पण आहे का तिकडे ती? असं म्हणतात अजून तरी. आता मी त्याला होऊन बरेच 5 वर्ष होऊन गेलं. त्याच्यावरती आता काय केलं असं लोकांनी माहिती नाही, कारण ती खूप जुनी गोष्ट आता. आणि बरं. त्या एरियाशी आता माझा जास्त संबंध पण येत नाही. आणि खरं सांगायचं तर माझा मित्र पण आता तिथनं बाहेरच आलेला आहे. एरिया सोडला. हां, एरियाच सोडला. कारण त्याच्या घरच्यांनी पण तिथनं बाहेर पडायचाच विषय केला. कारण शेवटी एवढं सगळं घडलंय, तिथलं माहिती पण होती. म्हणून बरोबर. त्यांनी म्हटलं की आपलं नकोच, बाहेरच या. ते प्रॉपर्टी वगैरे पेक्षा लोक महत्वाचे. हां, तेच ना. फॅमिली महत्वाची. बरोबर. बरं. तर मित्रांनो, हा होता सरांचा अनुभव आणि अनुभव खूपच भयंकर होता. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केला आणि सरांचा कॉन्टॅक्ट आपल्या Instagramवरनं झालेलं होतं. त्यांनी आपलं 4-5 दिवसाआधीच कॉन्टॅक्ट केला आणि आज ते आपल्यासोबत आहे. तर तुम्हालाही जर लगेचच यायचं असेल आपल्या पॉडकास्टवर तर Instagramला तुम्ही DM करू शकता. त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे किंवा Google फॉर्म भरू शकता. Google फॉर्मची लिंक आपण कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली आहे. तर या व्हिडिओतून तुम्हाला काय काय शिकायला भेटलं नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि आता आज आपण इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.